मंगळ वेढ्या माझी झाला से पंत संत दामाजी, जाने भक्ती बळाने श्री विठ्ठल ठेविला सदा राजी. दामाजी पंतांचं चरित्र. मंगळवेढ्याला भक्तराज दामाजी पंतांचा जन्म झाला. कसे होते हो? जाने भक्ती बळाने श्री विठ्ठल ठेविला सदा राजी. भगवंताला त्यांनी आपलंसं केलं होतं. मग काय करत होते? कसं आपलंसं करता येतं? जंगलात राहत होते का? नाही. अतिशय आदर्श असा त्यांचा गृहस्थाश्रम होता. एवढंच नव्हे तर परकीय बादशाहकडे, बिदरच्या बादशाहकडे ते नोकरी करायचे. आपली नोकरी सोडायची त्यांना कधीही गरज वाटली नाही आणि भगवत भजन करण्यात कधीही त्यांनी कसूर ठेवली नाही. पंतत्वाचं आणि संतत्वाचं काही वाकडच असतं असं नाही बरं. आदर्श गृहस्थाश्रम. सानंदम सदनम सुतास्तु सुधियः कांता प्रियालापिनी, इच्छा पूर्ति धनम स्वयोषतिरति स्वाज्ञा परः सेवकाः, आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे, साधो संगमुपासदेतु सततं धन्यो गृहस्थाश्रमः. काय होतं घरात? आनंदी कुटुंब होतं. कांता प्रियालापिनी, गोड बोलणारी पत्नी होती. पोटभर अन्न होतं, धान्य होतं, धन होतं, कशालाही काहीही बंधन नव्हतं. आतिथ्यम शिवपूजनम, घरी आलेल्या वैष्णवांची पूजा करायचे. पंढरपूरहून आलेलं, वारीहून कोणी आलेलं दिसलं त्यांना जेवू खाऊ घालावं आणि अतिशय तृप्त करून सोडावं, असा त्यांचा धन्यो गृहस्थाश्रम. असा जर गृहस्थाश्रम असेल तर संन्यास घ्यायची काय गरज आहे? घरच गोकुळ आहे हो. असे आमचे दामाजी पंत. आणि काय सांगू मंडळी, एके समयी भयंकर दुष्काळ पसरला. किती दुष्काळ पसरला? भीती धनिक पाहुनी अमित त्या भिकारा प्रती, गरीब मरती किती क्षुधित होऊनी या पथी, असे पसरले तिथे बहु भिकार दाही दिशा, कलत्र शिशुची तदा मिळविनाही कोडा अशा. माणसांनी बायका टाकल्या, बायकांनी माणसं टाकले, आयांनी मुलं टाकले आणि सगळीकडे हाहाकार पसरायला लागल्या. अहो, अन्न धान्यच मिळेना, कसं जगावं माणसाने? आणि मग हे पंढरपूरचे काही लोक ते म्हणाले, काय करावं आता? कसं करावं? कोण आपल्याला वाचवेल? आणि मग त्यांना आठवलं नाव दामाजी पंतांचं. अहो, तो दामाजी फार उदार आहे. त्याला जर कळलं ना आपल्याला इतकी अन्नान्न दशा झालेली आहे, तो नक्की आपल्याला मदत करेल. पण का हो, गेल्या वेळेला काही महिन्यांपूर्वी त्याचा नेम असतो की दर एकादशीच्या द्वादशीला पारणं करायचं, 12 ब्राह्मण जेवू घालायचे आणि मगच आपलं एकादशीचं व्रत सोडायचं. तो कितीदा आपल्याला बोलवायला आला, पण आपण म्हणायचो दक्षिणा किती देशील? आणि इतक्या कमी पैशामध्ये एवढी पायवाट आम्ही चुकवून यायची का, असं म्हणून आपण त्याला कितीदा तरी नाही म्हटलंय. मग आता तो आपल्याला कशी मदत करेल? नाही हो, दामाजी सारखा उदार पुरुष इथे नाही बरं. आपण जाऊन तर बघूया. आणि मग म्हणून हे सगळे पंढरपूरचे लोक दामाजी पंतांच्या घरी आले की दामाजी, आम्ही काय करू तू सांग. आम्हाला खायला अन्न नाही, नेसायला वस्त्र नाही. असं वाटतं की निदान आत्महत्या तरी करून टाकावी. पण आता शेवटचा उपाय म्हणून आम्ही तुझ्याकडे आलोय, काहीतरी आमची मदत कर. ही चर्चा चालू असताना दामाजी पंतांचं कुटुंब, त्यांची पत्नी आली. असे परिसताच ये कुलवधू तयाची तिथे, म्हणे द्विजवरा जरा धीर धरा बसाया इथे, तुम्हा करून घालते त्वरित दिव्य पाका प्रती, आम्हा तुमची आमिषे खचित भेटला श्रीपती. अहो, तो साक्षात पंढरपूरचा पंढरीनाथच इथे आलेला आहे तुमच्या रूपानं. तुम्ही काय करा, मी
थोडा धीर धरा, मी तुमच्यासाठी छान सुग्रास अन्न तयार करते. भगवंताचा प्रसाद ग्रहण करा आणि मग जा. आणि खरोखरीच त्या माऊलीनं अतिशय थोड्या अवकाशामध्ये अतिशय सुग्रास असं पंचपक्वान्नांचं ताट समोर करून आणलं. पण हो तृप्त सकल परी आहे गेही कलत्र उपवाशी. दामाजी पंत, आम्ही खाऊ इथे, पण आमच्या कुटुंबाचं काय, आमच्या मुलांचं काय, आमच्या बायकांचं काय? असं वाटतं त्यांना न देता हे अन्न ग्रहण करणं म्हणजे त्यांच्या प्रती केलेला द्रोह आहे. तेव्हा बाबा रे, असं काहीतरी सांग जेणेकरून आमच्या कुटुंबाची तू व्यवस्था लावशील आणि आम्ही तेव्हाच हे अन्न ग्रहण करू. मेहताजींनी विचार केला, कशी यांची सगळ्यांची व्यवस्था लावायची? कारण कितीही झालं तरी मेहताजी हे सरळ मार्गाने जाणणारे मामलेदार होते. त्यामुळे टेबला खालून त्यांची काही कमाई नव्हती. मग कशी व्यवस्था करायची? माझ्याकडे एवढा अन्नाचा साठा नाही, मी काय करणार? आणि मग त्या क्षणी त्यांना सुचलं की बादशहानी धान्याची कोठारं भरून ठेवलेली आहे, ती नुसती तशीच बंद पडलेली आहे. आपल्या सहीनं ती कोठारं उघडणार आहे. भगवंताची लेकरं ही अशी मरतायत अन्नान्न दशेनी, काय हरकत आहे ती सडक पडलेली धान्य सडण्यापेक्षा इथे या सगळ्यांच्या मुखात जातील आणि हे जिवंत राहतील. आणि म्हणून बादशहाची गक्षी गवाची बहुमोलाची धान्यागारे पाहून म्हणती पंत लुटारे. हात खडता कुणी न घ्यावा, नेववेल तो तुका न्यावा, मालक जीना सोने नाण मोहरा वर्ष. बादशहाची ही धान्याची कोठार आहे, यांचं सगळं कुलूप काढलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जेवढं उचलून नेता येईल तेवढं न्या. तुम्हाला सांगते, सोनं सगळ्यात शेवटी गेलं. सगळं धान्य, एक अन्नाचा धान्याचा कण सुद्धा तिथे शिल्लक राहिला नाही. तृप्त केलं सगळ्यांना. मग इकडे काय झालं? दामाजी पंतांच्या हाताखाली एक पेशकार होता. त्यानं विचार केला, पदोन्नती मिळवण्यासाठी ही छान संधी आहे आणि म्हणून त्यानं बादशहाकडे पत्र लिहून पाठवलं की या दामाजी पंतांना काय केलंय, तुमच्या परवानगी शिवाय हे सगळं धान्य लुटवून टाकलंय. म्हणून तुम्ही आता याला काय जे घ्यायचं, मी एक प्रामाणिक सेवक म्हणून तुमच्याकडे सांगतोय. मखलाशी पण केली. प्रामाणिक सेवक म्हणून तुमच्याकडे सांगतोय. तुम्हाला नंतर असं वाटायला नको की कुणी काही सांगितलं नाही, म्हणून मी आता सांगतोय. आणि बादशहा काय करणार मंडळी? त्यांनी पाठवले स्वार यांना पकडायला. आता दामाजी पंतांच्या कुटुंबाला याची काहीही माहिती नव्हती. ज्या क्षणी ते स्वार यांच्या दारासमोर येऊन पोहोचले, दामाजी पंतांनी त्यांना काय विचारावं? म्हणे, तुम्ही जेवून आलात की तसेच आलात? नाही म्हणे, पंत, आम्ही तिकडून जसं निघालो, जे काही थोडंफार खाल्लं असेल ते खाल्लं असेल बेधरून, इकडे आम्हाला काहीही मिळालं नाही वाटेत. जेवण करून मला पकडता की आत्ताच निघूया? त्यांनी विचार केला, हा माणूस कुठल्या मातीचा बनलाय? अरे पंत, आम्ही तुम्हाला बेड्या घालायला आलोय. मान्य आहे मला, इथे या, छान श्यामसुंदराचा प्रसाद घ्या, माझ्या पांडुरंगाचा प्रसाद घ्या, मग आपण निघू. ठीक आहे म्हणे. बायकोला सांगितलं. तिला बिचारीला काहीही कल्पना नाही. तिनं तसाच सुंदर पंचपक्वान्नांचा स्वयंपाक केला आणि हे तृप्त झाले. पंतांना म्हणाले, पंत अभी निकलना पडेगा. ठीक आहे म्हणे. आणि काय झालं श्रोते हो तेव्हा? बेदरासी जाया निघाले लवलाही की आजूबाजूला पठाण भाई. बेदरासी जाया निघाले लवलाही की आजूबाजूला पठाण भाई. चित्तीच्या दयाला वही नाही के रडती लोक धाई धाई. पंत म्हणती तुम्ही लोभ ठेवणे,
जातो बेदराला, मालक मजवरी खफा झाला, सक्त हुकुम केला, निराधार ही स्त्री मम झाली, सांभाळा तिजला, आई बाप भाऊ माझा रमापती, आई बाप भाऊ माझा रमापती, के त्या ते कथा मम ही विनती, बेदरासी जाया निघाले नवलाही, के आजूबाजूला पठाण भाई. पंत निघाले, त्यांना त्या स्वारांनी म्हटलं, ते स्वार पकडायला आले होते, पंत आम्ही तुम्हाला आत्ता बेड्या नाही घालत, तुमच्यासारखा पुरुष काय दर्जाचा आहे हे सगळ्यांना माहिती, आणि तुम्हाला सांगते की दामाजी पंतांना पकडायला स्वार आले आहेत राजाचे, बादशहाचे, ही बातमी गावात पोहोचल्या बरोबर सगळं गाव तिथे लोटलं. दामाजी पंत आणि त्यांचं कुटुंब संपूर्ण मंगळवेढ्याला मायबापाच्या तोडीचं होतं. कुणाच्याही घरी काहीही संकट आलं की दामाजी पंत आपल्या घराच्या हिशोबानं आपल्या घरातल्याचं काय करावं ह्याच्यापेक्षा जास्त पटीनं त्या कुटुंबाची मदत करत. आणि ज्या लोकांनी, आमचे दासगणू महाराज मोठं गोड लिहितात, चित्ती ज्या दया लवही नाही, अगदी पत्थर दिल ज्याला म्हणतो ना, पाषाणाला सुद्धा पाझर फुटावा असं ते दृश्य होतं. पंत का असा प्रसंग भगवंतानं तुमच्यावर आणला? ज्या श्यामसुंदराची, ज्या पांडुरंगाची तुम्ही जन्मभर भक्ती केली, आज बघा कशी परिस्थिती तुमच्यावर निर्माण झाली. अनपेक्षा शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा. अहो, मी पंढरीनाथाचा मालक नाही, त्याचा सेवक आहे. सेवकाचे कसे हाल होतील, तो कसा राहील, हे सेवकांना नसतं ठरवायचं, ते मालकानं ठरवायचं असतं. पंत, मग आम्ही काय करू तुमच्यासाठी? आणि मग त्यांना लक्षात आलं, अरे बापरे, निराधार ही स्त्री मम झाली. बाकी काही केलं नाहीत तरी चालेल, माझी पत्नी, तिच्याकडे तुम्ही लक्ष ठेवा, तिला काही लागलं तर मदत करत जा. आता हे ऐकल्यानंतर त्यांना पत्नीची आठवण झाली. आजचा दिवस हा पत्नीला न सांगता जाण्याचा निश्चित नाही, तिचा निरोप घ्यायलाच पाहिजे. ती पतिव्रता होती. आधी तिला काहीही कळलं नाही, पण जेव्हा हे लोक रडायला लागलेत तेव्हा तिनं काय केलं, ती गेली तुळशी वृंदावनासमोर आणि पंढरपुराकडे तोंड केलं आणि त्या पंढरीनाथाचं भजन केलं. हे अनंत पंढरी राया, हे अनंत पंढरी राया, हे अनंत पंढरी राया, का निष्ठुरम केली समाया, विठ्ठला चुकले मी काय सेवेला, हो प्रकट मी काय चूक केली रे पांडुरंगा? जेव्हापासून मला माहितीये या प्रपंचात मी आले, त्यांच्याशी विवाह झाला, माझ्याकडनं काय चूक झाली? भगवंता, या संकटाच्या काळात तू जर आमचं रक्षण केलं नाहीस तर आयुष्यभर जे आम्ही आजपर्यंत संपादन केलंय त्या सगळ्याला बट्टा लागेल. आमच्या या आलेल्या संकटाचं तू रक्षण कर, या संकटातनं आम्हाला बाहेर काढ. आणि हे वाक्य नेमकं दामाजी पंतांच्या कानावर पडलं. संकटी रक्षिपती राया. दामाजी म्हणाले, इतके वर्ष माझ्यासोबत राहते, माझा प्रपंच सांभाळते, हिला भगवंताकडे काय मागावं हे कळतच नाही. सर्व जगाचा भार असे की, सर्व जगाचा भार असे की, सुंदरी प्रभूच्या शिरी, सुंदरी प्रभूच्या शिरी, तुझा का जो जार त्याला तरी, वाकेल माझा हरी ओझ्याने, वाकेल माझा हरी ओझ्याने, आण
मनी हे तरी, आण मनी हे तरी, जन्मज निंदिल नाना परी, जन्मज निंदिल नाना परी ग. अगं या पांडुरंगावर सगळ्या जगाचा भार आहे. आणि मी सांगितलं ना, मी त्याचा मालक नाही, मी त्याचा दास आहे. दासानं काय करावं? मालकाचं काम हलकं करावं. अगं माझा तो श्याम सुंदर किती कोमळ आहे ग तो. अंगानि यस्य सकलेंद्रिय वृत्तिमन्ति, पश्यन्ति पान्ति कलयन्ति चिरं जगन्ति, आनंद चिन्मय सदुज्ज्वल विग्रहस्य, गोविन्दमादि पुरुषं तमहं भजामि. चिंतामणि प्रकर सद्म सुकल्प वृक्ष, लक्षावृतेषु सुरभीरभिपालयन्तं, लक्ष्मी सहस्रशत संभ्रम सेव्यमानं, गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. अगं मोगऱ्याचं फूल सुद्धा त्याला रुतेल ती त्याची सुंदर अंगकांती आहे. माझ्या प्रपंचाचा भार त्याच्या डोक्यावर कशाला? अगं हे संतजन माझी निंदा करतील. काय दामाजी, तुम्ही भगवंताला कामाला लावलं? नाही नाही, मी त्याचा सेवक आहे. म्हणे महाराज, मग आता मी काय करायचं? चारित्र्याचं रक्षण करत, भगवंताचं स्मरण करत इथेच मंगळवेढ्यात राहायचं. मग आता पुढे काय? पुढे काय? बादशहाची मर्जी, जे होईल ते बघायचं. आणि मग दामाजी पंतांनी त्या स्वारांची विनवणी केली. माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही मला घेऊन जा, पण मला शेवटचं त्या पांडुरंगाचं दर्शन पंढरपुरात जाऊन घेऊन या. पंत, आप आदेश दीजिए. एकदा त्या पांडुरंगासमोर जाईन, हे डोकं टेकवेन, नंतर पुन्हा माझं या देहाचं काय होणार आहे हे कोणाला माहिती. आणि दामाजी पंतांना पंढरपुरात सोडलं आणि ते बाहेर सगळे स्वार मुक्काम त्यांनी ठोकला. दामाजी पंतांनी चंद्रभागेत स्नान केलं, गरुड खांबाला मिठी मारली, नामदेवरायांना सांगितलं, नामदेवराय त्या पांडुरंगाला सांगा की तुमचा हा एक दास आहे, मी इकडे राहतो, थोडंफार भजन पूजन मीही करतो, तुम्ही सांगितलं तरच तो माझ्याकडे लक्ष देईल. कारण तो बाकी कुणाचं नाही ऐकलं ना त्याने, तरी तो भक्तांचं नक्की ऐकतो. आणि असं करत 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 भगवंतासमोर गेले. पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं. ते डोकं कधी काढूच नाही असं वाटत होतं, पण वेळ खुणवत होती. आणि कन्या सासुरासी जाय, मागे परतोनी पाय. देवा ये तो मी देवा, मजवरी आता लोभ बहु ठेवा. ये तो मी देवा, मजवरी आता लोभ बहु ठेवा. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक तू बरवा. जय रामा गुणधामा, सुख सदमा विश्रामा. जय रामा गुणधामा, सुख सदमा विश्रामा. काहीही होवो परी मज शेवटी निजपदी दे थारा. काहीही होवो परी मज शेवटी निजपदी दे थावा. ये तो मी देवा, मजवरी आता लोभ बहु ठेवा. देवा पंढरीनाथा, येतो मी. अरे तू अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. एक लक्षात ठेव, या दामाजीच्या देहाचं वाटेल ते होऊ दे, फाशी होऊ दे, हत्तीच्या पायी मला जाळू दे, कसाही माझ्या देहाचा अंत झाला तरी माझा आत्मा तुझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. काहीही होवो परी मज शेवटी तवपदी दे थारा. तो दुसरीकडे जाऊ देऊ नकोस, बस. आणि हे झालं. आणि आमचे दासगणू महाराज म्हणतात, दामाजी पंतांची ही प्रार्थना ऐकून भगवान रडायला लागले. करुणा ऐसी ऐकून हरितो खळखळ निरढाळी. खरोखर खळखळ निरढाळी. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक वनमाळी. खरोखर नायक वनमाळी.
शिशेल्याने दुःखाश्रुती जननी जगताची खरोखर जननी. रुक्मिणी माईनं भगवंताच्या शेल्यानं डोळे पुसायला सुरुवात केली. भगवान आपण का रडता? आपण कधीच रडत नाही. आपलं रडणं रामावतारातच संपलं. का रडता आपण? विनवुनी बोले प्रभुजी चिंता लागली तरी कैसी, चिंता लागली तरी कैसी. दास गणू म्हणे सच्चित घन प्रभु ऐसा गहिवरला, खरोखर ऐसा गहिवरला. देव वेनते प्रत्युत्तर पडी, देव वेनते प्रत्युत्तर परी कंठ भरुनी आला, खरोखर कंठ भरुनी आला, खरोखर कंठ भरुनी आला. रुक्मिणीनं विचारलं, भगवंता आपण का रडताय? भगवंताला बोलता येत नाहीये. असा कसा माझा भक्त माझ्याकडनं काहीच मागत नाही, काहीच नाही. दामाजी पंतांचं मोठेपण हे नाहीये की त्यांच्यासाठी विठ्ठल एक महाराच्या रूपात आला, त्यांच्या सेवकाच्या रूपात आला. दामाजी पंतांचं मोठेपण याच्यात आहे की भगवंत अवतीर्ण जरी नसते झाले तरीही ते काहीही तक्रार न करता त्या बादशहाकडे कसाही शेवट झाला तरी त्याला सामोरं गेले असते. म्हणून त्यांचं चरित्र सांगायचं की माझा प्राण वाचव सुद्धा म्हणाला नाही असा हा माझा भक्त. रुक्मिणी मी काय करू? कसं या ओझ्यातनं मी कधीच उतरणार नाही. मग मी काय करू? याच्याकडे द्यायला मला काहीही नाही. मीच याला सर्वस्व दिलं, मीच देऊन टाकलं, मलाच देऊन टाकलं. करी काय हो ते धवा श्री मुरारी, दिली टाकुनी भूषणे उंच सारी. करी कांबळा कंठितो कृष्ण दोरा, निघाला प्रभू बेदरासी झरारा. कस्तुरी तिलकम ललाट पटले, वक्षस्थले कौस्तुभम, नासाग्रे वरमौक्तिकं करतले, वेणुकडे कंकणम. सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. गोपाल कृष्ण भगवान सुंदर कस्तुरी तिलक काढून टाकला, कौस्तुभमणी काढून टाकला, वैजयंती काढून टाकली आणि काय केलं? झाला महारशेषशायी प्रभू तो बेदरासी जाई. झाला महारशेषशायी प्रभू तो बेदरासी जाई. मूर्ती सावळी घोंगडी काळी, काळा दोरा कंठी. मूर्ती सावळी घोंगडी काळी, काळा दोरा कंठी. काळीच काठी हातात घेऊन, काळीच काठी हातात घेऊन, खेचली सलंगोटी. झाला महारशेषशायी प्रभू तो बेदरासी जाई. झाला महारशेष. पदीच्या वाहना कर कर वाजती, डोई सचिंधी विलसे. पदीच्या वाहना कर कर वाजती, डोई सचिंधी विलसे. बोली बोलला बाले घाटी, बोली बोलला बाले घाटी. थेटाची महारा सरिसे. झाला महारशेषशायी प्रभू तो बेदरासी जाई. झाला महारशेषशायी प्रभू तो बेदरासी जाई. प्रभू तो बेदरासी जाई. प्रभू तो बेदरासी जाई. बाले घाटी महाराचं रूप घेतलं. मूर्ती सावळी घोंगडी काळी, काळा दोरा कंठी. काळीच काठी हातात घेऊन खेचलीच लंगोटी. काळी लंगोटी घातली, पायात चपला घातल्या. पदीच्या वाहना कर कर वाजती, डोई सचिंधी विलसे. आणि बोली बोलला. काय बोलत होते भगवंत?
बोली बोलला बालेघाटी, अगदी थेट बालेघाटी महारासारखं बोलायला लागले. थेटची महारासारखे. जोहार धनी साहेब, धनी साहेब, धनी साहेब, माझे धनी साहेब, धनी साहेब माझा तुम्ही जोहार घ्या, अहो जोहार घ्या. रुपये मोलून शानी रसीद द्या. धनी साहेब, धनी साहेब माझा तुम्ही जोहार घ्या, अहो जोहार घ्या. रुपये मोलून शानी रसीद द्या. धनी साहेब. इथं नाही की भक्तीचं पाणी, इथं नाही की भक्तीचं पाणी. राहू कुठवर तान्हेल्या वाणी, राहू कुठवर तान्हेल्या वाणी. करा जल्दी आता मला जायाचं दूर, अहो जायाचं दूर. आला असेल भीमा माईला पूर. धनी साहेब, धनी साहेब, धनी साहेब, धनी साहेब माझे धनी साहेब. धनी साहेब, धनी साहेब, धनी साहेब माझे धनी. जोहार माय बाप जोहार. असं ज्ञानोबारायांची मोठी गोड ओवी आहे. वधूवराची मेळणी आणि वऱ्हाडिया ही लुगडी लेणी. लग्न होतं नवरा बायकोचं, त्यांना तर उपहार मिळतात, पण जे वऱ्हाडी असतात त्यांनाही काहीतरी उपहार मिळतात. आता या बादशहाचं काय पुण्य होतं, पण याच्याकडे सच्चिद घन हरी दर्शन लभते पतितास साधूच्या संगे. संतांच्या संगतीला केवळ दामाजी पंतांशी याचा संपर्क होता, त्याचा मालक होता, म्हणून भगवंत त्याला जोहार करतायत. धनी साहेब जोहार, माय बाप जोहार. भगवंत आले आणि बादशहानं काय केलं, वजीराला विचारलं. वजीरासी पुसतसे की ते धवाशहा. मोहक हे रूप कसे दिसतसे पहा. मज वाटे सतत यास जवळी ठेवणी. सोडुनिया सकल काज वैसडी. अरे वजीर, याला विचार हा कोण आहे. हा जरी महाराजाच्या वेशात दिसतोय तरी ये परवरदिगार जैसा दिखता है. ह्याच्या चेहऱ्यावरचं तेज, काय त्याचं दिसणं, काय त्याचं बसणं, काय त्याचं बोलणं, काय त्याचं चालणं. वजीर हा कोण. वा, कोण तू. त्या वजीराने विचारलं, आप कौन है. उसे वजीर त्या काळी तू कोठील सांग कोण कवणाचा. प्रभू म्हणे महार असे मी चाकर त्या माया बाप पंताचा. मी त्या दामाजी पंतांचा मी महार आहे, त्याचा सेवक. तो जे म्हणेल ते करतो. त्याने म्हटलं बस की मी बसतो, त्यांनी म्हटलं उठ की मी उठतो, त्यांनी खायला दिलं तर मी खातो, नाही तर काय करत. प्रभू बोले महार असे मी चाकर त्या मायबाप पंताचा. अच्छा, वो तुम्हें क्या देता है. तो म्हणे पोटापुरतं देतो, जेवढं त्याच्याकडे शिस्त तेवढं देतो. अरे मी पूर्ण माझी जड जवाहीर तुला देतो, माझं राज्य घे, तू माझ्या जवळ राहा, तुम मेरे पास रहो, मैं तुम्हें राजा बना दूंगा. बघा, जगाच्या नाथाला हा स्वामित्व द्यायला देव करतोय. नाही म्हणे मला नको, तुमची भाकरी मला नको, मी मंगळवेढ्यात बरा. माझा मायबाप तिथं बसला आहे. अहो इथं नाही की भक्तीचं पाणी. इथे भक्ती नाही, किती वेळ मी तहानलेला राहू. लवकर करा, मी दामाजी पंतांनी तुम्ही म्हणता त्यांना लुटवलेलं जे धान्य आहे त्याची सगळी रक्कम जमा करायला आलो आहे, मला फक्त रसीद द्या. अरे तू आमच्याकडे राहा. नाही, मी त्याचा कुत्रा होईन, पण तुमची चाकरी मला नको. दामाजी पंत स्वतःला भगवंताचे सेवक म्हणतात आणि भगवंताला त्यांचं सेवकत्व पत्करायचंय. बघा, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आपल्या भक्तांसाठी वाटेल ते करायला तयार होतो. नाही, मला तुमच्या इथे नाही राहायचं. ठीक आहे. भगवंताने कसा काढला बटवीतनं,
सगळ्या सोन्याच्या मोहऱ्या, जी रक्कम त्या धान्याच्या बदल्यात द्यायची होती, आणि ती दिली आणि बादशहाकडनं रसीद घेतली. काय रसीद घेतली? धान्य कोठारातली रक्कम, परतफेडीची रक्कम पूर्ण प्राप्त झाली, सही शिक्का द्वारा विठू महार. प्रतिशेरा ₹100 नव्हे नव्हे, त्याच्यापेक्षा जास्त रक्कम भगवंतानी त्या बादशहाला देऊ केली आणि भगवंत निघाले. इकडे दामाजी पंतांचा तसा तसा बेदरचा प्रवास जवळजवळ येत होता. भगवंतानं काय करावं, त्यांचा नित्यनेम होता दामाजी पंतांचा भगवद्गीता पठणाचा. भगवंतानं 9व्या अध्यायात खूण म्हणून ती रसीद ठेवून दिली, भगवंत गुप्त झाले. आणि दुसऱ्या दिवशी दामाजी पंत मुक्कामात आपला अंधिक उरकताना, गीतेचं पठन करताना तो श्लोक उघडला. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य भावानं जे माझी सेवा करतात त्यांचा चरितार्थ मीच वाहतो, मला व्हावाच लागतो. आणि ती रसीद पंतांनी बघितली आणि पंत रडायला लागले. या दासास्तव दीनदयाळा गोष्ट न केली परी, गोष्ट न केली परी, जन्मज निंदिल नाना परी, जन्मज निंदिल नाना परी. हो देवा, तुम्ही माझ्यासाठी चालत आलात या बादशाहकडे? काय गरज होती? असं का केलं देवा तुम्ही? मी एक सामान्य दास. अहो, हे संत जन मला नावं ठेवतील, असं का केलं? आणि ज्या क्षणी हे बेदरला येऊन पोहोचले, बादशाह धावत आला दामाजी पंतांकडे आणि त्यांच्या बेड्या काढायला लागले. पंत, मला विठू महार भेटू, मला विठू महाराला बघायचंय. अहो, हे राज्य नको, संपत्ती नको, काही नको, तो विठू जर मला मिळाला नाही. गळा पडून ते धवा खळखळा रडे भूपती, म्हणे मजसी दाखवा त्वरित तो विठू निश्चिती. नको धन नको सुख नको नको राज, हे विठून मज भेटता मदीय प्राण जातील. तो विठू महार जर मला दिसला नाही तर माझे प्राण आत्ता जातील. बादशाह, पर आपने परवरदिगार का नाम सुना है? अरे नो हे मानव तो न धेड मुनी तो या जगाचा पती. हो, ते काही साधं सुद्धा प्रकरण आहे. अनेक जन्म तपस्या करतात ऋषी मुनी, त्याचं नख सुद्धा कोणाला दिसत नाही. ज्याचा पार अगम्य जो न कळणे वेदाधिका लागुनी, ऐसा तो जगदीश विठ्ठल तुझ्या बापूर्व पुण्याईने. दामाजी पंत म्हणतात, बादशाह तुमच्या पुण्याईने तो इथे आला. आता या बादशहाची काही पुण्याई होती का? पण नाही. स्वतःकडे कधी मोठे पण घ्यायचंच नाही. गेहाच्या पती पावला गणू म्हणे त्वद्भाग्य नाही उणे. मालिक, काय तुमचं नशीब की जो योगियांना दुर्लभ आहे तो तुमच्याकडे आला, त्याचं दर्शन तुम्ही घेतलं नाही. म्हणे मला त्या विठू महाराला भेटायचंय. कुठे जायचं? चला पंढरपुरात. आणि पंढरपुरात आल्यानंतर त्या पंढरीनाथाचं दर्शन घेतलं. नाही, ये नहीं है मुझे, ये वो नहीं था, मुझे विठू महार दिखावा. आणि मग दामाजी पंतांना भगवंतांना आळवायला सुरुवात केली की भगवंता, असं कुठलं तुझं रूप आहे की जे आम्ही कधीच पाहिलं नाही आणि फक्त या बादशहाला दाखवलं? ते तुमचं रूप दाखवा, निज रूप दाखवा. हो प्रभु दर्शनास द्या, हो निज रूप दाखवा. अवरुद्ध साध माझा प्रतिसाद त्यास द्या. आला गजेंद्र मोक्षा तैसे पुनश्चया. जळत्या निळ्या नभी
भगवंता कुठलं रूप दाखवलं? ते नरसिंहाचं तर रूप नाही. कसं भयंकर होतं ते रूप. नरसिंह होऊनिया घुमवीत गर्जनाही शतसूर्य तेज दावा अज्ञान या जनासी. अहो आपल्या भक्ता करता आईप्रमाणे प्रकट होणाऱ्या नरसिंहाचं रूप दाखवलं का? ते दाखवा. बादशाह म्हणे नाही, वो नरसिंह नहीं था. ध्याला समुद्र क्रोधा ते रामचंद्र भाहो निज रूप दाखव. रणकर्कशरा रावणाचा वध करतानाचं जे रूप आहे ते दाखवलं का? नाही, उसके हात में धनुष्य नहीं था. मग कुठलं रूप होतं? सगळ्यांच्या आवडीचं काय? पार्थास दाविले ते विश्वरूप दावा मुरली मनोहराया वाजवीत पावा. अहो एका करांगुलीने गोवर्धना धरा हो निज रूप दाखव. त्या श्यामसुंदराचं रूप गीतोपदेश करतानाच नहीं, वो वैसा नहीं था. उसने काले कपड़े पहने हुए थे, लंगोटी पहनी हुई थी. भगवंता मला नाही कळत, तुम्हीच सांगा. राजभ्रमा पटू द्या प्रत्यक्ष एक नार श्री कृष्ण विष्णु रामा तोची विठू महार तोची विठू महार. जाळी तना मनासी ती आग शांतवा हो निज रूप दाखवा. भगवंता प्रकट व्हा. आणि दामाजी पंतांची प्रार्थना भगवंत व्यर्थ थोडीच ठरवतील. पुन्हा त्या महाराच्या रूपात भगवंत प्रकट झाले आणि त्या बादशाहानं पायाला मिठी मारली. पंत, आपके लिए भगवंत इतनी बार प्रकट होता है, ये परवरदिगार कितनी बार इन्होंने रूप दिखाया. हम भी ऐसे बन सकते हैं. हाँ, हमें तो ये पत्थर दिखाई देता है क्योंकि आप पत्थर है, इसीलिए जहां पना. तो हमें भगवान कैसे दिखेगा? आपको आदमी बनना पड़ेगा, इंसान बनना पड़ेगा. इंसान कैसे बनेंगे? उसके लिए हमारे दासगणु महाराज जी ने बताया है ना, अमोल ऐशा नर जन्माचे सार्थक काही करी. मनुष्य प्राप्तीचं परम लक्ष्य भगवत प्राप्ती आहे आणि त्याला जे आवडतं ती कृती केल्यानंतर तो अतिशय आनंदी होतो. आणि भगवंताला सगळ्यात जास्त प्रिय काय? त्याचं नाम संकीर्तन. आणि मग त्या पंढरपुरात सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि भगवंताची सगळी आळवणी करायला लागली. जय जय प्रभु कमलनाभ जय जय प्रभु कमलनाभ कमललोचना रामा कमललोचना. विश्वात्मा विश्वपती नट नर्तक नागर हरि पीत वसन वनमाली नंद नंदना राम कमललोचना. जय जय प्रभु कमलनाभ जय जय प्रभु कमलनाभ कमललोचना राम कमललोचना.
की जीवन स्मरण जय जय राम। पंढरीनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर